नमस्कार. विणकाम हुनरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक सुंदर क्रोशेट पॅटर्न विणणार आहोत. तर त्यासाठी मी ही लोकर घेतलेली आहे आणि क्रोशेटची सुई घेतलेली आहे 2.0 mm ची. चला तर मग स्टार्ट करूया. सुरुवातीला आपल्याला 4 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1, 2, 3, 4. 4 साखळ्या घेतल्या की परत एक साखळी घेऊन आपल्याला ट्रिपल क्रोशे करायचा. परत 4 साखळ्या 1, 2, 3, 4 आणि एक साखळी घेऊन परत ट्रिपल क्रोशे. परत 4 साखळ्या 2, 3, 4 आणि एक साखळी घेऊन ट्रिपल क्रोशे. मी ट्रिपल क्रोशे कसा करायचा त्याची व्हिडिओ पण अपलोड केलेली आहे, ते जाऊन बघू शकता. 1, 2, 3, 4 एक साखळी घेऊन परत ट्रिपल क्रोशे. दोन, तीन, चार एक साखळी घेऊन परत ट्रिपल क्रोशे. असं आपल्याला ही डिझाईन किती लांब करायची आहे त्याच्यावर त्याच्यावर डिपेंड राहिलं आपल्याला किती मोठं करायचं आहे ते, तेवढं हे लांब साखळ्या करत जायच्या. असे किती झालेत? 1, 2, 3, 4, 5. अजून 2 करूया आपण. 1, 2, 3, 4 एक साखळी घेऊन परत ट्रिपल क्रोशे. एक, 2, 3, 4 आता हे आपले 7 झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला विणायचं. तर हे असे गोल करून घेतलेले आहेत आपण. हे मी 7 केलेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आता याच्या पुढे कसं विणायचंय? आता 4 साखळ्या घ्यायच्या. 1, 2, 3, 4 4 साखळ्या घेऊन या गोल मध्ये आपल्याला ट्रिपल क्रोशे करायचं. आता हे आपले सुरुवातीची साखळी आणि 1, 2, 3 ट्रिपल क्रोशे झाले, म्हणजे टोटल 4 ट्रिपल क्रोशे झाले. आता आपल्याला परत 4 साखळ्या घ्यायच्या. 2, 3, 4 4 साखळ्या घेऊन एक सिंगल क्रोशे करायचं. एक सिंगल क्रोशा केला. आता परत 4 साखळ्या. 1, 2, 3, 4 ट्रिपल क्रोशे.
आता आपले हे किती झाले, 4 ट्रिपल क्रोशे आणि ही एक साखळी, टोटल 5 झाले. आता बाजूच्या त्या गोलमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे करून घ्यायचा. मध्ये साखळी वगैरे काही घ्यायची नाही, सलग सिंगल क्रोशे करून घ्यायचा आणि त्याच्या बाजूच्या गोलमध्ये ट्रिपल क्रोशे करायचं. जसं इकडे केलं तसंच आता इथं करायचं. चार ट्रिपल क्रोशे करायचे सुरुवातीला आणि मग नंतर 4 साखळ्या घ्यायच्या. आता हे 4 ट्रिपल क्रोशे करून घेतले आपण. आता 4 साखळ्या, 1 2 3 4, 4 साखळ्या केल्या की इथं सिंगल क्रोशे करून घ्यायचं. सिंगल क्रोशे झाला की परत 4 साखळ्या, 2 3 4, परत ट्रिपल क्रोशे. बघा अशी डिझाईन तयार होते. आता आता हे झाले ना आपले 5 ट्रिपल क्रोशे, 1 2 3 4 5. आता बाजूच्या गोलमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा आणि त्याच्या बाजूच्या गोलमध्ये ट्रिपल क्रोशे, म्हणजे जसं आता इकडे केलं तसंच. आपले किती ट्रिपल क्रोशे झाले, 3. हे 4 ट्रिपल क्रोशे झाले. आता साखळ्या घ्यायच्या, 4 2 3 4, 4 साखळ्या, एक सिंगल क्रोशे, एक सिंगल क्रोशे झाल्या, परत 4 साखळ्या, 4, परत ट्रिपल क्रोशे. आता सलग 4 ट्रिपल क्रोशे करायचे. टोटल 5 झाले. आता बाजूच्या गोलमध्ये एक सिंगल क्रोशा आणि त्याच्या बाजूच्या गोलमध्ये ट्रिपल क्रोशे. चार झाले. आता 4 साखळ्या, 3 4, इथे सिंगल क्रोशे. आता सलग 4 ट्रिपल क्रोशे.
अशी डिझाईन आहे. आता आपल्याला इकडून विणायचे. आता इथे एक आपल्याला सिंगल क्रोशा घ्यायचा. सिंगल क्रोशे झाले की परत 4 साखळ्या. 1 2 3 4. परत ट्रिपल क्रोशे. चार ट्रिपल क्रोशे झाले. आता परत 4 साखळ्या. एक सिंगल क्रोशे. एक सिंगल क्रोशे झाला. परत 4 साखळ्या. 3 4. परत ट्रिपल क्रोशे. तर 5 ट्रिपल क्रोशे झाले आपले की बाजूच्या गोलमध्ये एक सिंगल क्रोशा. जसं इकडे केलं तसं बाजूच्या गोलमध्ये एक सिंगल क्रोशा केला की त्याच्या बाजूच्या गोलमध्ये ट्रिपल क्रोशे. बघा हे फुलाची डिझाईन झाली अशी 4 पाकळ्याची. 4 ट्रिपल क्रोशे झाले आपले. आता एक 4 साखळ्या आणि सिंगल क्रोशे. 1 2 3 4. 4 साखळ्या आणि एक सिंगल क्रोशे. परत 4 साखळ्या. 2 3 4 आणि ट्रिपल क्रोशे. आता इथं बाजूच्या गोलमध्ये एक सिंगल क्रोशे. त्याच्या बाजूच्या गोलमध्ये ट्रिपल क्रोशे. 4 ट्रिपल क्रोशे झाले. 1 2 3 4. आता 4 साखळ्या. 1 2 3 4 आणि एक सिंगल क्रोशे. 1 2 3 4. 4 साखळ्या. ट्रिपल क्रोशे.
4 झाले, अजून एक ट्रिपल क्रोशे. आता बाजूच्या गोलमध्ये एक सिंगल क्रोशे आणि त्याच्या बाजूच्या गोलमध्ये आता हे जसं इकडं जसे विणल्यात ह्या पाकळ्या तशाच आता इकडे पण 4 पाकळ्या करून घ्यायच्या. एक 2 3 4 आता 4 साखळ्या आणि सिंगल क्रोशे, परत 4 साखळ्या, 4 ट्रिपल क्रोशे. आता याच्या पुढे आपल्याला 8 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8. 8 साखळ्या घेऊन हे जे आपण साखळी घेतलेले असतात सुरुवातीला 1 2 3 त्याच्यात तिसऱ्या साखळीवर हे सिंगल क्रोशा घ्यायचं, जॉईन करायचं आहे. आता 7 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7. 7 साखळ्या घेतल्या की ही जी साखळी घेतलेली असती त्याच्या तिसऱ्या साखळीवर आपल्याला हे जॉईन करायचं. इथे एक सिंगल क्रोशा घ्यायचं. आता परत 7 साखळ्या. 1 2 3 4 5 6 7. परत या साखळीच्या तिसऱ्या साखळीवर आपल्याला सिंगल क्रोशा. एक 2 3 4 5 6 7. 7 साखळ्या घेतल्या की या साखळीच्या तिसऱ्या साखळीवर आपल्याला हे सिंगल क्रोशा घ्यायचा. असा हा पूर्ण राऊंड करायचा. असा हा पूर्ण राऊंड करायचा. आता बघा हे मी पूर्ण करून घेतल्यात सगळ्या साखळ्या. आता हे इथं आपल्याला जोडून घ्यायचं. 7 साखळ्या घेऊन त्याच्यातून एक स्लिप स्टिच द्यायचं असं आणि जोडून घ्यायचं. हे जोडून घेतल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये एक स्लिप स्टिच देऊन घ्यायचं. पुढच्या गोलमध्ये हा जो मोठा स्पेस आहे याच्यामध्ये आता इथं 3 साखळ्या करायच्या. 3 साखळ्या आणि डबल क्रोशाने विणायचा.
मी 8 डबल क्रोशे घेतले तिथं. आता 3 साखळ्या 1 2 3 3 साखळ्या झाल्याच्या नंतर आपल्याला या डबल क्रोशाच्या जे हे 2 लूप असतात त्याच्यातूनच अशी सुई काढून इथं अशी छोटीशी डिझाईन करायची आणि परत 7 डबल क्रोशे घ्यायचे. आता पुढच्या गोलमध्ये एक सिंगल क्रोशे आणि त्याच्या पुढच्या गोलमध्ये डबल क्रोशे. चार 5 6 आणि 7. आता 3 साखळ्या आणि त्या 2 लूप मधून एक सिंगल क्रोशे, परत 7 डबल क्रोशे. चार 5 6 आणि 7. 1 2 3 4 5 6 7 7 झाले. आता इथं एक इथं सिंगल क्रोशे घेतला, त्याच्या पुढच्या गोलमध्ये डबल क्रोशे. इथे 7 डबल क्रोशे घेतले, परत 3 साखळ्या आणि ह्या 2 लूप मधून एक सिंगल क्रोशे करून घ्यायचा. परत 7 डबल क्रोशे. आता इथं सिंगल क्रोशे आहे, परत इथं हे जे असं केलंय तसं इथं करायचं, परत इथं सिंगल क्रोशे आहे, परत इथं असं हा सगळा राऊंड पूर्ण करायचा. बघा आता हे पूर्ण झालेलं आहे. डिझाईन आपली किती सुंदर डिझाईन झालेली बघा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.